षटक धनराज. पहिला चेंडू इथून खऱ्या अर्थाने खराब चेंडू, स्क्वेअर मारा, वाईट चेंडू आणि या चेंडूवरती अगदी अतिरिक्त धाव. इथून खऱ्या अर्थाने एक अतिरिक्त धावेच्या साह्याने खातं खोललं जातं. बोरिवली संघाचं अकाउंट ओपन झालं. एक धाव धावफलकावरती आहे. स्ट्रायकरवरती अनिकेत. अगदी अनिकेतला ती समजदारी करावी लागेल. खऱ्या अर्थाने या मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावफलकाचा विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे. हो यावेळेस कमालीची गोलंदाजी आहे. इथून खऱ्या अर्थाने धनंजयच्या धनराजच्या अगदी गोलंदाजीवरती कमालीची गोलंदाजी विचार केला तर फट वेग आणि इथून खऱ्या अर्थाने वेगावरती स्क्वेअर फट करून असताना गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज आणि षटकार हॅट्रिकला देखील 500 रुपयाचे कॅश प्राईज अगदी सोपन आसवले साहेबांच्या माध्यमातून. हो यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल झाले. षटरक्षक थोडासा बंबल जरूर झाला आणि त्यानंतर खरं तर एक सिंगल झाले कंप्लीट. एक सिंगल धाब्याचे दाफलकाने दाफलक पुढे सरसावलाच जाईल. अगदी 2 धावा दाफलकावरती या 2 धाब्याच्या साहाय्याने इथून खऱ्या अर्थाने अजूनही षटकाचे काही चेंडू शिल्लक अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे उर्वरित आणि इथून खऱ्या अर्थाने या 4 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. स्ट्रायक वरती आता मात्र अभिजित ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये कमालीचे फटके पाहायला मिळाले होते तो फलंदाज अभिजित यावेळी स्ट्रायक वरती 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा बनवले जातील अद्याप फलकाचा विचार केला तर 2 धावा बनल्या आहेत. इथून खरं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. धनराज हो इथून या वेळेस फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जाणार सीमा रेषा पार. यावेळेस अभिजितच्या बॅटमधून आलाय दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 8 या धावसंख्येवरती. म्हटलं होतं की मागच्या मॅचमध्ये जी कामगिरी केली होती अभिजितने ती कामगिरी आता इथून मात्र करावी लागेल आणि अगदी लगेचच ती कामगिरी करायला देखील सुरुवात केली. पहिलाच चेंडू खेळत असताना इथून खऱ्या अर्थाने पहिल्याच चेंडूवरती घणघाती प्रहार षटकाराच्या साहाय्याने षटकार पाहायला मिळाला. इथून फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. इथून खऱ्या अर्थाने अभिजितच्या बॅटमधून अगदी मोठा फटका पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवरती. यावेळेस पुन्हा एकदा अगदी बॅटची लिडिंग एज आणि इथून अगदी स्लिप शतरक्ष अभिजितच्या पारीचा अंत झाला. हरेश यावेळेस नवीन मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय. अगदी इथून खऱ्या अर्थाने खरं तर इथून विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे आणि इथून या 3 षटकांती अगदी 30 ते 35 धावा बनणं गरजेचे असतील आणि इथून त्या धावा बनवल्या जातील का. हरेशला मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर केलं आहे. हरेशला ती कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थाने टीम गणेगाव संघाकडनं धनराजला पाहतोय. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस कमालीचा चेंडू अगदी इथून फलंदाज हरेशने चेंडूला अगदी सहजपणे सोडून दिला. अगदी वाटलं होतं की वाईट जाईल मात्र इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस खराब आहे जरूर. इथून खऱ्या अर्थाने इथून पंच आमच्याकडे ओढले जातील हरी दोरे सर आणि या इथून खऱ्या अर्थाने आम्हाला सांगत असताना स्क्वेअर मारा अवंतर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी बेट केला. बेट अँड वॉच चेंडू आउट ऑफ द पार. विचार केला तर लॉंग ऑन रिझन शतरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार डीजे.
लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत षटकार पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या चेंडूवरती तो षटकार पाहायला मिळाला होता आणि षटकाराच्या साहाय्याने अगदी धावफलक 15 धावसंख्येवरती जाऊन पोहोचला आहे. इथून षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आयुषला पाहतोय. इथून खरं तर राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. चला पंच जास्तीचा वेळ घेऊ नका. इथून खरं तर 3 षटकांचा सामना 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं 3 षटकं पूर्ण झाले पाहिजे आणि तर तुमचं एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल याची दक्षता या टीम गणेगाव संघ. चला जाऊया इथून. आयुष यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती या. ओहो यावेळेस स्लोबर वन. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती अगदी ती जबाबदारी दिली आहे समोरच्या दिशेने. पहिला चेंडू अगदी स्लोवर पण पाहायला मिळालं जरूर होतं. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं आहे आणि इथून खरं त्याने कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही आहे. स्कोर कार्ड मात्र स्थिर असेल. धावफलकाचा विचार केला तर 15 या धावसंख्येवरती. हा यावेळेस देखील चांगला चेंडू. इथून खरं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव आला आहे. विचार केला तर अगदी या गोलंदाजाचा विचार केला तर आयुष यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना इथून अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आला आहे. इथून बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला जरूर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. इथून खऱ्या अर्थाने अनिकेत. इथून खरं तर अंकितला ती कामगिरी करावी लागेल. 15 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर बांधल्यात आणि इथून खऱ्या अर्थाने सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव आला आहे. म्हणजे इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी अगदी गणेगाव संघाकडनं आपण पाहतोय. अगदी फिरकीची जादू अगदी पाहायला मिळते. कारण की विचार केला ना तर अगदी रनअप तेवढा नाही आहे. मात्र इथून खऱ्या अर्थाने फिरकीवरती जास्त अगदी ओ ओ ओ ओ हो इथून होईल काय, घडलंय काय. बॅटची लेडिंग एज आणि इथून फलंदाज अनिकेत चपारीचा अंत. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन टीसी. येस धन्यवाद डी सी. 6व्या मैदानाच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल पारस. यावेळेस पारसला मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर केलं आहे. इथून षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अगदी 3 चेंडू निर्धावाले जरूर होते. 4थ्या चेंडूवरती इथून खऱ्या अर्थाने अनिकेतच्या पारीचा अंत झाला आणि इथून खऱ्या अर्थाने अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. विचार केला तर षटक क्रमांक पहिल्याचा विचार जर केला असताना तर विचार केला तर 15 धावा जरूर आल्या होत्या पहिल्या षटकांती. त्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हो यावेळेस अगदी फुल टॉस. येस पंच बीमर चेक करायचं आहे का. येस इथून अगदी बीमरचं चेक केलं जाईल आणि त्यानंतर खरं तर तुम्हाला निर्णय कळवला जाईल. एक सिंगल जरूर आली या चेंडूवरती. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 16 धावा धावफलकावरती. येस पंच फलंदाज स्टेप आउट झालेला आहे. अगदी नो चेंडू देता येणार नाही आहे. इथून खऱ्या अर्थाने स्टेप आउट झाले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने लिगली चेंडू असेल आणि इथून खऱ्या अर्थाने यावरती एक सिंगल झाले. कंप्लीट सिंगल धावेच्या साहाय्याने 16 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. बाईट यावेळेस बाईट चेंडू.
इथून अगदी स्क्वेअर मारा बंतर दाब्याने धावफलक 17 धाबा धावफलकावरती आहे. येस धन्यवाद. इथून खऱ्या अर्थाने सोपान असोले साहेबांकडनं अगदी अजून एकदा खराब चेंडू आणि इथून अगदी अवंतर दाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 18 धाबा धावफलकावरती अगदी सोपन असोले साहेबांकडनं अगदी कॉमेंटेटरसाठी अगदी 200 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद साहेब. आणि इथून अगदी एक धावेच्या साहाय्याने 18 धावा धावफलकावरती पाहतो. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. हो इथून मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज चेंडू खाली आणि इथून खऱ्या अर्थाने कमालीचा प्रयत्न 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता गोलंदाज आयुषचे. इथून अगदी शेवटच्या मोमेंटला झील झालाय जमिनीला दान आणि त्या दरम्यान खऱ्या अर्थाने इथून 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 20 धाबा धावफलकावरती आणि षटक क्रमांक दुसरं संपलंय. चला पंच जास्तीचा वेळ घेऊ नका. 15 मिनिटं अगदी काउंट केली जातात याची दक्षता घ्या. टीम गणेगाव संघ अगदी एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल याची दक्षता असू द्या. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने शेवटचं षटक धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती बनल्यात. इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज प्रमोद. हो यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून खऱ्या अर्थाने तितकंच कमालीचं शतरक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल फक्त आणि फक्त एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 21 धाबा धावफलकावरती इथून खऱ्या अर्थाने अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती किती धाबांचं टार्गेट मात्र दिलं जाईल टीम गणेगाव संघाला पाहावं लागेल. हा यावेळेस इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू. कमाल आहे. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूची सिंगल आली होती. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून खऱ्या अर्थाने 4 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. हो इथून फटका फसलाय. 2 शतरक्षक अगदी चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून अगदी दुसरी देखील कंप्लीट झाली. अगदी थ्रो चुकीचा जरूर झाला होता मात्र चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 23 धाबा धावफलकावरती सगळ्या मैदानाच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जरूर होता. इथून चेंडू खाली शतरक्षक
आणि होणार नाहीयेत चुका. इथून फलंदाज हरीशच्या परिसंत. हरीश बॅक टू द पवेलियन. डीजे येस धन्यवाद डीजे. 23 धावा धापलकावरती जोडल्या गेल्यात. जुने या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज सचिन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू शिल्लक. अगदी टार्गेट सेट चेंडू असतील आणि इथून करत किती धावांचं टार्गेट सेट केलं झाले ते 2 चेंडूंवरती पाहायला लागेल. हो यावेळेस इथून करार्थाने कमालीचा फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस चेक केलं जाईल इथून खऱ्या अर्थाने. यस चौकार घ्यायचा का पंच 4. यस नक्की तिथून 4 धावा घेतली जातील. चौकाराच्या साहाय्याने धाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 27 धावा धाफलकावरती. यस 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज होईल बाद. इथून करताना या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 29 धावा धाफलकावरती. 30 धाबांचं टार्गेट आहे. येस धन्यवाद डीजे. इथून खऱ्या अर्थाने 29 बनले. 30 धावांचं टार्गेट आहे. आणि इथून खऱ्या अर्थाने मिकी माऊस आणि डोरेमॉन यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. चला 200 रुपये. मिकी माऊस 200 रुपयाचं कॅश प्राईज. अगदी मनोज जाधव यांच्या शुभाचे अगदी 200 रुपयाचं कॅश प्राईज मिकी माऊस आणि डोरेमॉन यांच्यासाठी. चला टीम गणेगाव संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हायचंय. आणि इथून
चला इथून अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी फलंदाजी करत असताना बोरिवली संघाने 29 धावा बनवल्या. 30 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे अगदी गणेगाव संघासमोर आणि ते 30 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील पाहावं लागेल. इथून करत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विराज आणि नितेश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. युवराज स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती नितेश अशी सलामीची जोडी अगदी 30 धावांचा पाठला करत असताना अगदी आपण पाहू शकाल. इथून करत कशा प्रकारे या 30 धावा बनवले जातील की अगदी बोरिवली संघाच्या गोलंदाजाकडनं त्या गोलंदाजाने अगदी त्या धावा डिफेन्स केल्या जातील पाहावं लागेल. इथून अगदी चला गेमला केली जाईल सुरुवात. आणि इथून खऱ्या अर्थाने जो हा सामना जिंकेल जी टीम ती मात्र जाऊन लढत घेईल अगदी पाली संघासमोर. चला लगेचच तो सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी नसरापूर संघाला बाय दिली जाईल. अगदी 40 धावा बनवल्या होत्या आणि इथून खऱ्या अर्थाने हाय स्कोरला बाय असेल. हो यावेळेस हो यावेळेस प्रयत्न भरपूर चांगले राहिले होते क्षेत्ररक्षकाचे. मात्र इथून शेवटच्या मोमेंटला सेंडू थांबणार नाही आहे. सेंडू जाणार मिड विकेट क्षेत्रामध्ये. हालाय दर्जेदार चौकार. पहिल्याच चेंडूवरती अगदी चौकार पाहायला मिळाला. विराजच्या माध्यमातून मात्र तो चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने इथून खऱ्या अर्थाने गणेश होत असताना टीम गणेगाव संघाचे 4 धावा दाफलका भरतीय. यावेळेस अगदी क्षेत्ररक्षक बंबल जरूर झाला होता. एक सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न करत होते तुम्ही शेवटच्या मोमेंटला थांबवला आणि त्यानंतर करत आणि एकच धाव. एक धावेच्या साहाय्याने दाफलक 5 धावा दाफलका भरती आपण पाहतोय. हो यावेळेस कमालीचा फटका. इथून अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी अप्रतिम फटका. सेंडू आउट ऑफ दी पार. षटकार अगदी नितीशच्या बॅट मधून आलाय. यस धन्यवाद डीजे. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खरं तर नितेशच्या बॅटमधून कमालीचा फटका पाहायला मिळाला. अगदी मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना सेंडू आउट ऑफ द फार. षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती. अगदी इथून 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील देखील पाहावं लागेल. हो यावेळेस समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न जरूर भरपूर चांगले इथून राहिलं होतं. इथून खबरचं क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती येणार आणि इथून खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिंकला काही आणि या 2 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. अगदी विचार करत असताना गणेगाव टीम अगदी 30 धावांचा पाठला करत असताना इथून अगदी पहिल्याच षटकामध्ये अगदी कमालीचे फटकेबाजी पाहायला मिळाली. इथून कमालीचा चेंडू. इथून अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हो यावेळेस फटका फसलाय आणि इथून खऱ्या अर्थाने सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 14 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय.
चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने धावफलकाचा विचार केला तर 14 बनल्यात. इथून येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. आता इथून खऱ्या अर्थाने 12 चेंडूवरती 16 कशा प्रकारे बनवले जातील पाहावं लागेल. चला चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे प्रणित. हो यावेळेस पहिला चेंडू, कमालीचा चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. इथून खऱ्या अर्थाने या 12 वरती 16ची गरज होती. इथून खऱ्या अर्थाने समीकरणामध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळाला आता. इथून खऱ्या अर्थाने येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धाब्याची गरज आहे. हो यावेळेस अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. आहा आणि इथून खऱ्या अर्थाने अगदी चुकीची फिकी पाहायला मिळाली. अगदी बॅकअप असलं असतं तर नक्कीच इथून फलंदाज बाद होऊ शकला असता. आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 16 धाबा धावफलकावरती आहे. येणारे 10 चेंडू आणि इथून विजयासाठी आता 14 धाब्यांची गरज आहे. येस एक शॉट आहे. पंचांचं डिसिजन अगदी आमच्यापर्यंत पोहोचलाय. अगदी पिचवरून तुम्ही जरूर पहिली धाव जरूर घ्या. दुसरी धाव जर पिचवरनं घेतली तर अगदी शॉट दिली जाईल याची दक्षता घ्या. म्हणजे इथून येणारे 10 चेंडू आणि 15ची गरज आहे. 10 चेंडूवरती 15 बनवायचेत. हो यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास जरूर झाला होता. पुन्हा एकदा अगदी बाईची यस नक्कीच एक बाईची धाव इथे ॲड केली जाईल. एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. इथून खऱ्या अर्थाने एकच धाव, कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि इथून खऱ्या अर्थाने एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती. आता इथून खऱ्या अर्थाने येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धाब्यांची गरज आहे. 8 वरती 13 कशा प्रकारे बनवले जातील. अगदी 1 ते 2 अगदी निर्धाव चेंडू आला तर सामन्याचं चित्र बदलेलं. अगदी इथून खऱ्या अर्थाने तसं काही घडेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. हो यावेळेस अगदी गरज नव्हती आणि इथून खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट सिंगल जरूर झाली होती. दुसरीचा अगदी डायरेक्ट हिटचा प्रयास आणि त्यावरती खऱ्या अर्थाने या 2 धावा आल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती. चला जाऊया मैदानीच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने आता येणारे 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 7 चेंडू 11ची गरज आहे. अगदी इथून डायरेक्ट हिट केले नसते तर अगदी 12 राहिल्या असत्या. इथून अगदी अंकितने थोड्याशा चुका केल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक सिंगल धाव देखील.
हो यावेळेस समोरच्या दिशेला हा 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 यावेळेस अगदी शेवटच्या मुमेंटला अगदी चेंडू उडाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचला सीमा रेषा पार चौकाराला. चौकाराच्या सायने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 23 धावा दफलकावरती. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे. या मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूवरती 3 धाब्यांची गरज आहे. इथून करताना कशा प्रकारे 3 धावा बनवल्या जातील. हो यावेळेस गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक सिंगल कंप्लीट झाली. तिथून गर्दी कमालीचं शतरक्षण. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 28 धावा धावफलकावरती आहे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी येतो इथून खऱ्या अर्थाने 2 धाब्यांची गरज आहे. हो 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 यावेळेस अगदी फिनिश केलंय नितेशने. कमालीचा फटका. अगदी विजय फटका पाहायला मिळाला. इथून चला टीम
गणेगाव आणि त्यांना फाईट करेल टीम पाली संघ.